नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचा इतिहास अगदी सोप्या भाषेत पण एक्झाममध्ये विचारले जाणारे मुद्दे लक्षात ठेवून समजून घेणार आहोत. अभ्यासवाणी, रोज अभ्यास, रोज प्रगती. प्रास्ताविका म्हणजे काय? उद्दिष्टांचा ठराव काय होता? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा क्रम आणि 42वी घटना दुरुस्तीने काय बदल झाले हे समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर प्रास्ताविका हा टॉपिक कायमचा क्लिअर होईल. प्रास्ताविका म्हणजे केवळ एक परिचय नाही, तर तो संपूर्ण घटनेचा आरसा आहे. खरं तर एने पालखीवाला यांनी प्रास्ताविकेला घटनेचं ओळखपत्र म्हटलंय आणि के.एम. मुन्शी म्हणतात ही राजकीय कुंडली आहे. आणि परीक्षेसाठी तर हा खूप महत्त्वाचा विषय आहेच, पण त्या पलीकडे जाऊन भारताची ओळख करून देणारा हा एक दस्तऐवज आहे. चला तर मग बघूया, या प्रास्ताविकेची सुरुवात झाली कुठून? म्हणजे ही प्रास्ताविका ठेवण्याची मूळची कल्पना कुठली? ही संकल्पना आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतली आहे. जगात सर्वात आधी म्हणजे अमेरिकेने आपल्या घटनेत प्रास्ताविका समाविष्ट केली आणि मग तो एक पायंडाच पडला, जो अनेक देशांनी स्वीकारला. आपणही तोच स्वीकारला. पण आपल्या प्रास्ताविकेचा आत्मा पूर्णपणे भारतीय आहे. याचा पाया आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला उद्दिष्टांचा ठराव, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन. हा ठराव त्यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीत मांडला होता. आणि तो फक्त एक कागद नव्हता, तर स्वतंत्र भारताचं एक स्वप्न होतं की भारत कसा असेल, नागरिकांना कोणता न्याय मिळेल, कोणती स्वातंत्र्ये मिळतील याची एक स्पष्ट रूपरेषा. आणि मग त्यावर चर्चा होऊन 22 जानेवारी 1947ला तो एक मताने स्वीकारला गेला. म्हणजे आज आपण जी प्रास्ताविका वाचतो तिचा मूळ आधार हा नेहरूंचा ठराव आहे. तो एक मूळ गाभा आहे. यात एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, ती म्हणजे प्रास्ताविका ही संपूर्ण घटना लिहून झाल्यावर सगळ्यात शेवटी स्वीकारली गेली. हे थोडे आपल्याला अपेक्षित वाटत नाही, पण यातच आपल्या घटनाकारांची दूरदृष्टी दिसते. म्हणजे बघा, त्यांनी आधी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लावून संपूर्ण इमारत बांधली आणि मग तिचा दर्शनी भाग म्हणजे प्रास्ताविका कशी असावी हे ठरवलं. याचं कारण असं होतं की घटनेच्या 395 कलमांमध्ये जी मूल्ये आहेत, जी तत्त्व आहेत, त्याचं अचूक प्रतिबिंब प्रास्ताविकेत उमटावं, कुठेही विसंगती नको. म्हणजे प्रास्ताविका एक प्रकारे क्वालिटी चेक होती. सगळं लिहून झाल्यावर आपण जे ठरवलं होतं तेच उतरलं आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रास्ताविका लिहिली. ही गोष्ट खरंच विलक्षण आहे. आणि तिच्या स्वीकृतीबद्दल अजून एक विशेष गोष्ट आहे, ती म्हणजे यावर घटना समितीत काहीही चर्चा किंवा मतदान झालं नाही. ती एकमताने मंजूर करण्यात आली. यावरून दिसतं की त्यातील मूल्यांवर सर्वांचं पूर्णपणे एकमत होतं. आम्ही भारताचे लोक या शब्दांना सर्वांची सामूहिक संमती होती. आणि याच प्रास्ताविकेत आपल्याला घटना स्वीकारल्याची तारीख मिळते, ती म्हणजे 26 नोव्हेंबर 1949, ज्या दिवशी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करण्यात आलं. आता आपण पाहणार आहोत काही शब्द आणि त्यांचा क्रम, जे एमपीएससी आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहे. परीक्षेमध्ये यावर वारंवार प्रश्न विचारले आहेत. या 3 मुख्य क्रम लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पहिला क्रम आहे भारताच्या स्वरूपाचा, म्हणजे नेचर ऑफ द स्टेट. तो आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. हा क्रम जशाचा तसा लक्षात असणे अत्यंत गरजेचे आहे. दुसरा क्रम आहे नागरिकांसाठीच्या उद्दिष्टांचा, म्हणजे आपल्याला नागरिकांना काय द्यायचं आहे, तर न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. यातही न्यायाचे 3 प्रकार, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, हे आपण रशियाकडून घेतले आहे. हा क्रमही महत्त्वाचा आहे. आणि तिसरा क्रम स्वातंत्र्याच्या प्रकारांचा आहे. तो आहे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनांचे स्वातंत्र्य. हे तिन्ही क्रम लक्षातच पाहिजे. आपण यातल्या काही शब्दांचे भारतीय संदर्भ समजून घेऊयात. तुम्हाला प्रश्न पडत असेल, लोकशाही आणि गणराज्य या 2 शब्दांमध्ये काय फरक आहे? तर बघा, लोकशाही म्हणजे सरकार लोकांद्वारे निवडलं जातं, पण गणराज्य या शब्दांचा संबंध थेट राष्ट्रप्रमुखाशी आहे. गणराज्य म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रप्रमुख,
म्हणजे राष्ट्रपती हे वंश परंपरेने येत नाही. त्यांची निवड अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे होते. या उलट ब्रिटनमध्ये लोकशाही आहे, पण ते गणराज्य नाही, कारण ते वंश परंपरेने येतात. त्यांचे राष्ट्रप्रमुख राजा किंवा राणी असतात. म्हणून भारत लोकशाही गणराज्य आहे. तुम्हाला आता स्पष्ट झालं असेल लोकशाही आणि गणराज्य या दोन शब्दांमधला फरक. तसंच धर्मनिरपेक्ष या शब्दाबद्दल आपण पाहूया. धर्मनिरपेक्ष या शब्दाबद्दल आपली संकल्पना पाश्चात्य देशांपेक्षा वेगळी आहे. कारण आपण धर्मनिरपेक्षेपैकी सकारात्मक संकल्पना मानतो. म्हणजे पाश्चात्य देशांसारखं आपलं राज्य धर्मापासून पूर्णपणे वेगळं नाही. म्हणजे आपलं राज्य धर्मविरोधी किंवा धर्महीन नाही. राज्याच्या स्वतःचा असा कोणताही अधिकृत धर्म नाही. पण राज्याच्या दृष्टीने सर्व धर्म समान आहेत. राज्य सर्व धर्मांना समान न्याय देतं. तर समाजवादी हा शब्द मूळ प्रास्ताविकेत नव्हता. तो शब्द नंतर 42वी घटनादुरुस्तीने जोडला गेला. पण या विचारांची मूळ आधीपासूनच होती. काँग्रेसच्या 1955 मधील आवडी अधिवेशनात समाजवादी समाजरचनेचे तत्त्व स्वीकारण्यात आले होते. पण यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की घटनेत समाजवादी शब्दाची स्पष्ट व्याख्या केलेली नाही. 42वी घटनादुरुस्ती 1976ने 3 नवीन महत्त्वपूर्ण शब्द प्रास्ताविकेत जोडण्यात आले. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता म्हणजेच सोशॅलिस्ट, सेक्युलर, इंटेग्रिटी. ही घटनादुरुस्ती आणीबाणीच्या काळात झाली होती. त्यामुळे तिच्या हेतूवरच शंका घेतली गेली. काहींचं मत होतं की हे शब्द मूळ घटनेत गर्भित असलेल्या तत्त्वांना फक्त स्पष्ट करत आहेत. पण या वादावर काही खटले झाले. ते आपण पुढील भागात पाहणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की प्रास्ताविकेचा इतिहास, उद्दिष्टांचा ठराव, महत्त्वाचे शब्द व त्यांचा क्रम आणि 42वी घटनादुरुस्ती. हा टॉपिक 2 ते 3 प्रश्न देणारा आहे. फक्त कन्सेप्ट क्लिअर असायला हव्या. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. अशाच एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक्यू. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.